अरे गोविंद 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 म्हटल्यामुळे त्या गोविंदाची मूर्ती तुझ्यामध्ये प्रगट झाली. तरी दूध लोणी विसरून गेली. काय तिची कायामध्ये तो भगवान परमात्मा प्रगट झाला. म्हणून भगवंताचं भजन करत असताना बाकीची गवळणी तिला वेळात काढू लागली. काय परंतु तिचं चित्त जाग्यावर नव्हतं. चित्तामध्ये फरक पडला त्या अभंगाच्या पहिल्याच्या. हरिले माझे हरिले गीत 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 एक जीवनामध्ये असा काही आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही एक संधी आहे. हा एक समय आहे. हा यायला पाहिजे. आणि तो समय त्या गवळणीच्या जीवनामध्ये आला. भार विद्य विसरली. विद्य म्हणजे धन दौलत पैसा हाडका माणसं विसरून गेली आणि फक्त भगवान एक चैतन्य. आणि त्या परिस्थितीमध्ये तिला तिचं घर लक्षात येईना. आणि आता घरी जाऊ कसं म्हणून ते त्या ठिकाणी सांगते की आता कैसी जाऊ घरा. संभ्रम झाली गवळणीमध्ये. काय चित्त एका ठिकाणी नाही. अवस्था बिकट आहे. त्याचं कारण आहे की भगवान परमात्मा आणि गवळण याच्यामध्ये जे नातं आहे ते नातं काय झालेलं आहे. एक तू आणि मी नाही. दुजाची अवस्था झाली. चंचल दुसरं बाकीचं जग आहे. तुका म्हणे तूच खरा ए बाबा उगा कसा आहे. हे बाकीचं तिला जे काही लोक दिसू लागली तिच्यामुळे तिला मजा येईना. कारण तिला भान इतकी होती
असा एक प्रसंग आहे पहा. यशोदा घरी असताना हा कृष्ण बाहेरही आणि घरी थोड्या जास्त करायचा, त्रास द्यायचा. आणि असा त्रास देत असताना अचानकपणे राधा आणि राधेने कृष्णाला हातात घेतल्याबरोबर कृष्ण रडण्याचा थांबतो. मग मात्र त्या ठिकाणी यशोदा विनंती करते, अगं कधी कधी येत जा नेत जा तुमच्या घरी. मनामध्ये म्हणते मला तरी दुसरं काय पाहिजे. कारण कृष्ण हा गोकुळामध्ये सगळ्याला हवासा वाटत होता. मग राधेने त्या कडेवर घेतलं हो आणि कडेवर घेतल्यानंतर चालू त्या लहान मुलं आहेत काय हरकत चालत राहत. लहान मुलं आहे तर त्या भगवान कृष्णाला छोटी मूर्ती आहे कडेवर घेतलं राधेने आणि तिच्या घरी घेऊन गेली. घरी गेल्यानंतर पोळी होती, दूध होतं, सगळं पुष्कळ होतं. आणि एका ताटामध्ये त्या बालकाला, अरे बाबा कृष्णा पोळी खातोस का? खातो की म्हणतो मी. आणि त्याचं जे सौंदर्य होतं त्या ठिकाणी ते सौंदर्य त्याने प्रकट केल्यानंतर राधा त्या कृष्णाकडे पाहतच राहील. काय तांब्या तसा हातातल्या हातात, ताट हातामध्ये आणि कृष्ण पाहतोय. काय झालं? चित्त ठिकाणामध्ये भगवंताचं रूप पाहिलं. ती जागावरच नाही. आणि मग पुन्हा जाग्यावर आल्यानंतर अरे कृष्णा किती रे सुंदर दिसतोस. सुंदर असं पाहतो. लहान आहेस ना तू? लहान आहेस. कोण सांगते? राधा म्हणते कृष्णाला लहान आहेस तू. मग आता मोठा होऊ का काय म्हटलं? लहान म्हणजे मोठा होता येतं का म्हणे तुम्हाला? हो मला मोठा होता येतं. मग दाखव होऊ म्हणे. राधा म्हणते दाखवच मोठा होऊन तू. मग लहान वर्षाची ती मूर्ती 25 वर्षाची होती. आता मात्र हिच्या आश्चर्याला पालावार राहत नाही. राधा नुसतीच पाहत राहते. आमताना कडेवर आणलं. हा 25 वर्षाचा झाला. लीला कृष्ण लीला आहे. तेवढ्यात तिचा पती येऊन कसा येऊ नये. कडी वाजवली पण 25 वर्षाचा राधा पाहून घाबरली. अहो तुम्ही पहिला जसे 5 वर्षाचे होता ना तसे व्हा. आता खोड्या करणारा कृष्ण होता. म्हटला या बापू बसा. हे खरे वारकरी बर का देगावचे. दिल्लीमध्ये असायचे. आणि त्या ठिकाणी ती त्याला विनंती करते बाबा पती बाहेर आले कडी वाजवतात पुन्हा बारीक हो. कृष्ण होता. म्हटलं मला मोठं होता येतं लहान होता येत नाही. वेळ आपल्याला समजावं वाटत तसं होणार. मला लहान होता येत नाही. म्हटले तुझ्या पाया पडते पण तू काय कर जसा होता तसा हो. नाहीतर मी उद्याचा दिवस पाहणार नाही. गयावय होते तेवढ्यात ती दार उघडते. तिचा पती आत येतो. हा भगवान परमात्मा तिच्या लीला कुणाला कळणार आहे का? त्यांनी त्या मुला पाहिलं पतीकडे. पती कुठला होता? तो लहान. पतीनं काय म्हणावं? आनंद त्याला खेळायला किती लहान गोड आहे असं दररोज त्याला घेऊन येत जा. पती म्हणतो त्याला दररोज घेऊन येत जा. भगवंताची लीला आहे. त्याला लहानही होता येतं त्याला मोठेही होता येतं. कारण त्या ठिकाणी वेद आला नाही कळला अंत काळ त्याचा. वेदाला नाही कळला नाही कळला अंत काळ
कांदला राजा पंढरीचा भगवान परमात्म्याला कोण जाणणार? आणि अशा प्रकारे भगवंताने अनेक लीला केलेली आहेत. काय तर आपण लीला सांगत राहू, टायमिंगचं लिमिट आहे. पण त्याच्या अगोदर टाळी एका मस्तपैकी सगळ्यांनी वाजून भगवंताचं भजन करूया. विठोबा हरिने माझे हरिने चित्त भार विद्य विसरते. आता कैसी जाऊ करा नव्हे करा गती. पालखी असे सांगता गोष्टी घरचे कुणी काही. आता कैसी जाऊ करा नव्हे करा गती. विठ्ठल अशा अनेक प्रकारच्या लीला भगवंताने केलेल्या आहेत. भक्तावरचं प्रेम होण्यासाठी तो भगवंत त्या ठिकाणी उपळामध्ये अवतार घेतो. काय आता तर राधेचं सांगितला एक छोटासा दृष्टांत पटकन घेतो की जितकी देवाला भक्ताविषयी प्रेम आहे तितकंच भक्ताला सुद्धा देवाबद्दल प्रेम आहे. तेव्हा ते नातं जुळून येतं. मनामध्ये भावना झाली पाहिजे की पंढरपूरला जाऊन कधी पांडुरंगाचं दर्शन, ही जी भावना आहे ही भावना अत्यंत महत्वाची आहे. तळमळ झाली पाहिजे, तळमळ. जीवना वेगळी मासोळी तुका पैसा तळमळी असं म्हणते की तळमळ अंतःकरणामध्ये नसते. त्यामुळे जवळची वस्तू आपल्याला लांब वाटते. हे जे गोपगणी होते त्यांना कृष्णांना एकमेकाशिवाय करमतच नव्हतं. बराच दिवस झालं कृष्णाने राधाची भेटच नाही.
पटकन सांगू बरं. आपलं वेळेत घ्यायचंय. आणि अशा बरेच दिवस गेल्यानंतर, कारण राधेला तिची सासू काही बाहेर सोडायला तयार नाहीये. आणि कृष्णाला मात्र राधा पाहिल्याशिवाय करमत नाही. अशी अवस्था देव भक्त एकामेकासाठी वेगळे झालेले असतात, कारण ते भक्तीचं बंधन असतं. बऱ्याच दिवस झाल्यानंतर भगवान कृष्ण विचार करतो काहीतरी युक्ती केली पाहिजे, म्हणून तो काय करतो, गावाबाहेर वेशीवर आल्यानंतर स्वतःचं रूप बदलतो. काय आपण पाहतो की देवासाठी, भक्तासाठी देवाला काय काय होत आहे. अनेक ठिकाणी पाहिलं तसं या ठिकाणी भगवान परमात्मा गोपीसाठी कासार झाला. कासारी माहिती असेल नसेल. आणि कासारी होऊन सुंदर असं वस्त्र धारण केलेलं आहे, सौंदर्य धारण केलेलं आहे. आणि वेशीवर आल्यानंतर बांगड्याची पाटी डोक्यावर आहे. आणि या निमित्ताने का होईना आपण राधेपर्यंत जाऊ ही देवाची इच्छा होती. आणि जायचं कसं, बांगडी 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 म्हणू लागला, कारण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आवाज गेला लोकांच्या पर्यंत. एवढा गोड आवाज आजपर्यंत कधी ऐकला नाही. मधुर आवाज, एवढं सौंदर्य कधी पाहिलंच नाही. जो पाहायचा त्याला समाधी लागायची, कारण कृष्ण अवतार होता. 25 जणी घराच्या बाहेर आल्या, बांगड्या भरायचे नव्हते तरी त्याच्या जवळ गेल्या, भरा बांगड्या. काय मग तो हात पुढे केला आणि भगवंताने केले बांगड्या. अशा 25 जणीला बांगड्या भरल्या. ज्यांना बांगड्या भरल्या त्यांना समाधी लागली, कारण तो स्पर्श कोणाचा होता, भगवान. पुन्हा दुसरीकडे गेला, बांगडी यांना चांगलं बांगडी, जसं प्रमाण तसं बांगडी. असो तर पुढच्या चौकात गेला. असा करत करत अनेक चौक गेल्यानंतर जिथे राधा होती त्या चौकात गेला. आणि बांगडी म्हणून आवाज टाकल्यानंतर ते सौंदर्य काय पाहिलं. आजपर्यंत का गोड आवाज कधी ऐकला नाही. म्हणून बाहेर आल्या, बराबर राधेची सासूही बाहेर आली. तिलाही वाटलं आपणही बांगड्या, म्हणून तिने हाक मारली, ओ कासारी मारली, या आमच्याकडे. मग कृष्ण भगवान तिथे गेले. तिने बांगड्या भरल्या आणि विचारपूस सुरू झाली. बरं का, म्हटली माझी सासू रागीत आहे. आता जर मला उशीर झाला तर मला घरात यायची नाही. मग या ठिकाणी राधेची सासू म्हणते, अगं राहायचे दिवस इथंच, एवढं रात्री कुठे जातेस. नाही राहिले असते पण फार जाच करते म्हणजे सासू, कारण ही त्या राधेला जाच करत होती. मग तिच्या लक्षात आलं. तिने विनंती केली, मी तुम्हाला उद्या पोहोचवायला येते, पण या समयाला आमच्याच घरी राहा. भगवंताची लीला अगाध आहे, ते कुणाला कळणार नाही. आणि मग ज्या खोलीमध्ये राधा होती तिला सांगितलं, बघ इथे माझी सून आहे, तू काय कर, या ठिकाणी रात्रभर झोप. पण तो खरा भक्त आहे, तू तिच्याकडे पाहतेस. बांगडीवाली कशी काय नाही का, तसं आई बालकाला ओळखते ना, आईची ओळख असते, तसं राधेनं कृष्णाला ओळख. लबाड बोलतोयस म्हणे, तू कृष्ण आहेस. जबाब होतात त्या ठिकाणी काय एकमेकाचे. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की भगवान परमात्मा
ज्याच्या सत्तेने जग चालतो तो सुद्धा भक्तासाठी कासारीन झाला. होय भक्ती केला पाहिजे. होय भक्ती केली. तर भक्तीचं जे मूळ आहे हे भक्ती पाहिजे. मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती करून या पूर्ण वाया गेला सांगावं विठोबा निवडून. या जगतामध्ये असं कोण आहे की ज्याने भक्ती केली आणि तो वाया गेला नाही का? म्हणून आपल्या जीवनाचे संसार सगळेच करतात. कुणाचे बंगले आहेत, कुणाच्या गाड्या आहेत, पण त्यांचीच नावं राहतात ज्यांनी भक्ती केली. आज ज्ञानेश्वरांना जाऊन किती दिवस झाले, तुकाराम महाराजांना जाऊन किती दिवस झाले, परंतु त्यांची नावं लोक घेतात. भक्तीचा दिवा त्यांनी महाराष्ट्रामध्ये पेटवला. म्हणून आपल्या ठिकाणी शिवाजी महाराज सुद्धा महाराष्ट्र होतेच पण ते भक्त होते. त्याच्यामुळे आपलं सांगण्याचा उद्देश आहे की मनुष्य जन्म मिळाल्यानंतर मनुष्यानं भक्तीच करावी. इतर गोष्टी करू नये. त्या गवळणीची ती अवस्था झाली काय आणि तिला कळेना. म्हणून तुकाराम महाराज सांगतात पहा, कारण जी भक्ती आहे ती परिपक्व नसेल तर फार अडचण येते. सगळेजण भक्ती करतात 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 आणि मधीच करते बरं का आहे ना. तो काय दूर आहे का? देव सदा जवळीच असे त्याला की जन कैसे कसे पाहो जाता. जी जवळ असणारी वस्तू आहे ती मनुष्याला का दिसत नाही त्याचं कारण आहे की त्याचं सातत्य आपल्याला टिकत नाही. हा संसार आहे आणि हा संसार काय करतो मनुष्याला भक्ती मार्गाला जात असताना खंडित करतो. म्हणून कित्येक वेळा आपण जवळ जातो आणि पुन्हा परत येतो. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ओळखलं ही जी काय अवस्था आहे काय आणि मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे निवांत राही, निवांत राहा. आणि तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहिले परतो. ज्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं त्याला पुन्हा पुन्हा पहा. हे शेवटचे तुका म्हणे निवांत तुका Party
बराचसा वेळ झालेला आहे. काल्याचं आहे थोडंसं काहीतरी खोड्याबद्दल बोललं पाहिजे नाही का? ते काल्याचं कीर्तन होत नाही. जरी एक वाक्य तरी चालतंय काय? चालते ना? हा चालतंय. हो. आज विशेषत्वानं आमचे जे काही महिला मंडळ आहे फार गोड साथ दिली आणि डायनोमध्ये सुद्धा कधी आहे 11 तारखेला ह्या सर्व गवळणी 11 तारखेला म्हणजे सवय लागेल याच्यातून एखादी कीर्तनकार होईल काय प्रवचनकार होईल. हा छंद चांगला आहे आणि गोपाळांना आपण पुन्हा 11 तारखेला भेटूया. काय वेगळं वाकडं भजन जरी केलं तरी ते देवाला आवडतं. देव भावाचा भुकेला देवाला भाव पाहिजे. काय भाव वळे आकळे एरवी नाकळे करतरी आवळा भगवान परमात्म्याची देण असते. प्रत्येकाला तो आवाज असतो. थोडस मार्गदर्शन मिळालं की ते पुन्हा फुलतं. अशा प्रकारे एका गवळणीच्या घरी ते पोरग जेवलंच नाही 8 दिवस. 8 दिवस झाले. 9व्या दिवशी सगळा गोड स्वयंपाक पूर्ण केला आणि विचारला बाबा राजा जेवण करून जा ना. नकोय तुझं जेवण. कारण इकडे गोपाळ
लवकर कृष्ण त्या गोपकड्यांना म्हणतो, आज देतो पोट भरी पुरे तुम्हाला पोट भरून देतो. आता तुम्ही माझ्याबरोबर चला आणि सगळ्या गावात गवळणीचं लोणीमध्ये हस्त करायचं. काय कोणाच्या खिडकीतून प्रवास कर, कोणाच्या दारातून कर, काय कुणाचा मटका घेतला, कोणाच्या पोटावर फोडला. गाढवं होती, गाडीच्या जागेवर गाढवं वाजली काय, आणि गवळणी पहाटे पहाटे धार काढायला गेल्यानंतर आता गाढव काय धार देणार आहे का? त्यांनी दणका दिला. हो, सगळ्या लोकांची फजितीचा ठिकाणी चालू आहे. आणि ही गवळण जी आहे, हिने सुद्धा पाहिलं पोरगा 8 दिवस झालं घरी जेवायला तयार नाही. अरे बाबा, जेवून जा, तुझ्या घरी काय ताक आहे, तू देऊन देऊन काय देणार? ताक देणार? मी लोणी खातो, लोणी. मग हिच्या लक्षात येतं की गोकुळामध्ये चोरी कोण करतं, म्हणून जवळ बोलवते. आणि राजा, तू कोण, तुझ्याबरोबर कोण कोण असतात? मी नाव सांगणार नाही. अरे आई आहे मी तुझी, आईला नाही सांगणार का? सांगेल, पण कुणाला सांगणार नसेल तर सांगतो. आई गोड बोलून गोड बोलून त्या भगवान परमात्म्याला जवळ केलं आणि सांग, तू कुणाबरोबर लोणी खातो, चोरी करतोस? कृष्ण, कृष्ण नाव. पण तू वचन दिलंयस मला, आता बाईच्या मनात राहती का गोष्ट? नाही का? नाही, बाईच्या मनामध्ये राहत नाही. गावभर झाली आणि ती वार्ता गावामध्ये. अशा प्रकारे जिकडे तिकडे खोड्याच खोड्यात लागल्या. भगवान बाबा करू माझ्या बाबा हरी तू त्या ठिकाणी हाती घेऊन या काठी शिकविते जग जेठी. हाती घेऊन या काठी शिकविते जग जेठी. यमुनेची माती खाती काका, यमुनेची माती खाती काका, यमुनेची माती खाती काका, यमुनेची माती खाती काका. बैसविला मांडीवरी. काय यशोदा त्याला धावते, पकडते, मांडीवर बसवते. आणि कारण तिला कळलेलं असतं यांनी माती खाल्लेली आहे. काय तोंड आकर ना, मुख दाखव ना. काय मुख पसरवणी कर आ आ आ, मुख पसरवणी कर आ. हारी तू गोड्यान कर माझ्या बाबा. अशा प्रकारे आकरायला लावलं आणि 14 भुवनाचं दर्शन यशोदेला. आणि त्या प्रकारचे ते दर्शन झाल्यानंतर यशोदेला चक्कर आली आणि पुन्हा मायेचा प्रकार भगवंताने तिला उठवलेला आहे. अशा अनेक प्रकारच्या लीला त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आपला वेळ कमी आहे, तिकडून सिंगल येतोय मला. तर असो, सगळ्या गवळणींना बराचसा त्रास दिलेला आहे. काय
कुणाची वेलीची गाडीची गाड दिलेली आहे, हो फटफजिती केलेली आहे, काय अशा अनंत घोड्या केलेल्या आहेत. आणि आता मात्र आई काय करते, तुझं आता ठिकाणी राहणं बंद कर आणि त्याला काय म्हणते, आता तुम्ही चला शाळेत चला. खांद्यावरी काम मुळे हातामध्ये काठी, खांद्यावरी काम मुळे हातामध्ये काठी, चालीत सो धेनू जगली. अशा प्रकारे हिरवाव केलेला आहे. जाऊ नका दुरी जवळीच खेळा. यशोदा माता म्हणते आता याला काठी मुडतील, त्याला लांब घेऊन जाऊ नका काय. आणि त्या ठिकाणी खेळ मांडीला वळवंती बाई अशा प्रकारे त्या ठिकाणी विजयदानाचा खेळ चालू केला. कबड्डी खो खो वगैरे काय त्यावरचे खेळ होते, आबक तुबक तिबक पोळा नाही का, अशा प्रकारचे अनेक खेळ खेळले. गोपाळ सगळे थकलेले आहे आणि खंडीवार पोटी भूका खंडीवार पोटी भूका खंडीवार पोटी भूका सगळ्या गायी एकत्र आणतात. हे गोपाळ सगळे बसतात. कृष्ण भगवान परमात्मा घरी बसले आहेत आणि गोलाकार लहान मोठे असे सगळे बसतात. त्यांची पाप पुण्याची शिदोरी असते गोपाळांची आणि भगवान परमात्म्याची पवित्र शिदोरी त्या शिदोरीमध्ये एकत्र केली जाते आणि अशा प्रकारचा गोड काला त्या ठिकाणी सर्व गोपगणी घेतात. जो अशा प्रकारचा काला मगाशी सांगितल्याप्रमाणे वृंदावनमध्ये दुपारी झाला, रात्री नाही. काल्याचं का करतात काल्याचं दुपारी कीर्तन? कारण जो वृंदावनमध्ये काला झाला दुपारी झाला. त्यामुळे इतरत्र पंढरपूरमध्ये झालेला काला दुपारी होता आणि गावोगावी सुद्धा हा काला दिवसा घेतात. त्याच प्रकारे आपण सर्वत्र देगावचा प्रतिकात्मक काला जो आहे, खरा जो काला आहे, तर खरा काला घेण्याचा प्रयत्न करावा. आणि या मनुष्य जन्मामध्ये तुका म्हणे कोठे, तुका म्हणे काला कोठे अभेद देखील, तुका म्हणे काला कोठे अभेद देखील. तर खरं ही संधी आहे काय, तू आणि मी हे दोन वस्तूंचं मिलन म्हणजे काला आहे. भगवान परमात्म्याची जीव शिवाशी मिळाला एका राम म्हणता रामाची होई, हे मनुष्य जन्मामध्ये शक्य आहे. आणि भक्ती करताना भजन करताना मनुष्याने कधी लाजू नये काय. लोक लाजतात, तरुण वर्ग मंदिरामध्ये येत नाही. आज खरं तरुणाची आहे, परंतु अशी स्थिती आहे काय येत नाही. पण आमच्या दोघांनी मात्र आज कीर्तन झेललेलं आहे. त्याचं म्हणजे पुन्हा ही संख्या पुन्हा वाढूया. लहान मुलं येतील आणि एक बदल करू शकतो. बदल करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे.
अशा प्रकारे हा काला झालेला आहे. या ठिकाणी ध्येय आहे ज्ञानेश्वर तुम्ही